नेमकं कुठले पेशंट असे असतात ज्यांना डायरेक्ट IVF ला जाण्याची गरज पडते हे आपण आज बघूयात. तर जर तुमच्या गर्भनलिका पूर्णपणे ब्लॉक आहेत किंवा त्या अनहेल्दी आहेत तर तुम्हाला डायरेक्ट IVF ला जाण्याचा सल्ला दिला जातो. पुरुषांमध्ये जिथे शुक्राणूंची संख्या खूप कमी आहे, 5 मिलियन पेक्षा कमी आहे किंवा क्वालिटी खूप खराब आहे किंवा जिथे शुक्राणू अजिबातच नाहीये, अशा केसेसमध्ये डायरेक्ट आपल्याला अंडकोशातून शुक्राणू घेऊन मग गर्भ बनवावे लागतात. मग अशामध्ये IVF व्यतिरिक्त पर्याय नसतो. मग अजून काही केसेस आहेत, जसं तुमचं मेनोपॉज झालेला आहे, तुमची पाळी गेलेली आहे किंवा तुमच्या अंडाशयाची कपॅसिटी खूप कमी आहे, AMH खूप कमी झालेलं आहे, खूप वेळा IUI केलं, 3 वेळा IUI केलं तरी देखील तुम्हाला रिझल्ट मिळत नाहीये किंवा तुमचं सतत अबॉर्शन होतं आहे. मग अशामध्ये नेमकं तुमचे गर्भ नॉर्मल आहेत की नाही, त्यांचं क्रोमोझोम्स नॉर्मल आहेत की नाही हे बघून, म्हणजे PGTA नावाची जी तपासणी असते ते बघून मग गर्भ ट्रान्सफर करावे लागतात. अशामध्ये IVF व्यतिरिक्त पर्याय नसतो. किंवा तुमच्या अंडाशयामधल्या स्त्रीबीजांची क्वालिटी जिथे खूप खराब असेल, AMH खूप कमी आहे किंवा एंडोमेट्रियोसिस आहे, अशा केसेसमध्ये IVF ला डायरेक्ट जाण्याचा सल्ला दिला जातो.